मागील भागामध्ये आपण बघितलं, अंजूला जे बघतीये त्यावर विश्वास ठेवावा की नाही कळतच नव्हतं. त्याच्या बोलण्यात ठामपणा होता. तिला आता गरगरल्यासारखं झालं. गिरीश रुद्रांशकडे खाऊ की गिळू या नजरेनं बघत होता. आता पुढे, मी जर आता 1 मिनिटाच्या आत इथून बाहेर नाही पडलो तर जे होईल त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. रुद्रांश गिरीशवर नजर रोखत म्हणाला. त्यानं काउंटिंग सुरू केली. 1 मिनिट होत नाही तेच तानी जोरात ओरडली. तानी! गिरीश आणि अंजू सोबतच ओरडले. तानीच्या आवाजातली वेदना जीवघेणी होती. तुम्ही असं का करताय? यांना पकडण्यासाठी तुम्ही तानीला का त्रास देताय? अंजूनं आता रडतच विचारलं रुद्रांशला. पण रुद्रांशवर त्याचा काहीच परिणाम नाही. तो निर्विकार होता. गिरीश घाबरून तानीकडे बघत होता. तितक्यात एक माणूस तिथे येत म्हणाला. बॉस, बाहेर खूप सारे पोलीस आलेत. गिरीशनं हादरून रुद्रांशकडे बघितलं. मायनर शॉक होता. आता प्रत्येक मिनिटाला तिला शॉक बसेल. रुद्रांश म्हणाला. तेच तानी परत ओरडली. अंजू आता खरंच मान खाली घालून रडायला लागली. नाही, प्लीज थांबव हे. मी तयार आहे तुमच्यासोबत यायला. प्लीज प्लीज. गिरीश रडकुंडीला येत म्हणाला आणि त्या माणसांकडे बघत म्हणाला. सोडा त्यांना आणि हत्यार इथंच टाकून बाहेर जा सगळेजण. ती माणसं एकमेकांकडे बघू लागली. त्यातलाच एक म्हणाला. आणि आम्ही असं केलं नाही तर तुम्ही स्वतःच्या पायावर बाहेर जाऊ शकणार नाही. गिरीश चिडून म्हणाला आणि त्यानं गन घेऊन त्याला गोळी मारली. तो किंचाळत खाली पडला. तसे बाकीचे घाबरले. ते पटकन आपली हत्यारं खाली टाकून बाहेर गेले. रुद्रांश त्याचे हात सोडून उभा राहिला. तितक्यात मुकेश काही पोलिसांसोबत आत आला. त्यांनी गिरीशला पकडलं. गिरीश रुद्रांशकडे जळजळीत नजर टाकून म्हणाला. तानीचा वापर करून खूप मोठी घोडचूक केलीस तू. आता मी जातोय खरा, पण याचा अर्थ असा होत नाही की तू जिंकलास. तुला आयडिया पण नाहीये की तुझ्या पुढं काय वाढून ठेवलंय. मी समर्थ आहे त्याला समोर जायला. तुम्ही त्याची काळजी करू नका. रुद्रांश हात झटकत म्हणाला. गिरीश मान हलवत हसला आणि म्हणाला. बेस्ट ऑफ लक. रुद्रांशनं इशारा केला तसा मुकेश त्याला घेऊन गेला. दुसरे 2 पोलीस जखमी झालेल्या पोलीस ऑफिसरला घेऊन गेले. तोपर्यंत एका पोलिसाने अंजूचे हात सोडलेले होते. रुद्रांश तिच्यासोबत बोलणार तेच ती त्याच्याकडे रागानं बघत म्हणाली. तानीचा असा वापर केलात तुम्ही? अहो, किती लहान जीव आहे तिचा. यू आर सो मीन. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. असं वाटतंय मी तुम्हाला ओळखतच नाही अजून. तुम्ही माझे रुद्रांश असूच शकत नाहीत. आणि ती डोळे पुसतच बाहेर पळाली. रुद्रांश डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. तो पण मग बाहेर आला. मुकेश गिरीशला त्याच्या जीपमध्ये घेऊन गेला. रुद्रांश अंजूसाठी दरवाजा ओपन केला. ती त्याच्याकडे न बघता मागे जाऊन बसली. त्याने थोडंसं चिडूनच दरवाजा बंद केला आणि मग जीप पोलीस स्टेशनकडे घेतली. पूर्ण रस्त्यात अंजूने रुद्रांशकडे एकदाही पाहिलेलं नव्हतं, पण त्याचं मात्र मिररमधून तिला बघणं चालूच होतं. गिरीशला लॉकअपमध्ये टाकून रुद्रांशने मुकेशला काही इन्स्ट्रक्शन दिल्या आणि अंजूसोबत घरी आला. अंजूचं तर पूर्ण अवसानच गळालं होतं. तिला सारखी हसणारी तानी आठवत होती. तिनं घरात येऊन पाहिलं तर तानी समोर खेळत होती. अंजू! तानी तिच्याकडे पळत आली आणि तिला मिठी मारली. अंजू आता गोंधळली. तिनं खाली बसून तिला चेक करत विचारलं. तू ठीक आहेस ना पिल्लू? हो. मला काय झालंय तेव्हा? तू कुठे गेली होतीस? किती वाट पाहिली मी तुझी. तानी तोंड फुगवत म्हणाली. अंजूला कंट्रोल झालं नाही. ती तानीला कवटाळून रडू लागली. अंजू, खेळ ना माझ्यासोबत. तानीनं आवाज दिला तशी ती भानावर आली. तिनं पटकन डोळे पुसले. पिल्लू, आत्ताच आली ना ती. तिला फ्रेश होऊ देत. पूर्वी बाहेर येत म्हणाली. अंजूने हसून तानीच्या गालावर ओठ टेकवले आणि स्वतःला सावरत उठली. पूर्वी तिला मिठी मारत म्हणाली. किती घाबरलो होतो माहिती आम्ही. नशीब सौरभनी वेळेवर फोन करून सांगितलं की तू सेफ आहेस. अंजूने आता मागे वळून बघितलं. रुद्रांश हाताची घडी घालून उभा होता. त्याच्या कपाळावरची हलकी आठी आणि नजरेतला रोष बघून अंजूला अपराध्यासारखं झालं. तानी लगेच मामा करत त्याच्याकडे पळाली. त्यानं तिला उचलून घेत तिचा पापा घेतला. अहिल्याबाई पण तिथे आल्या आणि अंजूला बघून लगेच तिच्या जवळ जात म्हणाल्या. भारी घोर लावला होतास बघ तू जीवाला. हे घे पाणी पी आणि बस इथे. अंजू पाणी घेऊन खाली बसली.
तू उभा का आहेस? बस तू पण, अहिल्याबाई रुद्रांशकडे बघत म्हणाल्या. मी फ्रेश होऊन येतो, तो तानीला खाली ठेवत म्हणाला आणि अंजूकडे न बघताच वर गेला. काय गरज होती असं जंगलात जायची? अहिल्याबाईंनी तिला कुरवाळत विचारलं. मी ठीक आहे आई, अंजू हलकंसं हसून म्हणाली. ठीक आहेस तू? अवतार बघ कसा झालाय, त्या थोडंसं ओरडत म्हणाल्या. आई ते अंजू, आता नंतर बोलू, आधी तू जा आणि पटकन हातपाय धुवून ये. भूक लागली असेल ना, हे पण येतील, सोबतच बसून घेऊ, त्या तिला मध्येच थांबवत प्रेमानं म्हणाल्या. अंजू मान हलवत हो म्हणाली. ती वर जाणार तेच तानी म्हणाली. मी पण येते. अंजू मग तिचा आधार घेऊन वर आली. मी मामाकडे जाते आणि मग तुझ्याकडे येते, चालेल? तानी लाडात येत विचारलं. अंजू तिचे गाल ओढत म्हणाली. हो चालेल, जा तू. तानी गेली तशी अंजू पण आत गेली. ती फ्रेश होऊन बेडवर बसली. काय केलं मी हे? मी रुद्रांशवर डाऊट घेतला. ते तानीला काही करतील हा विचार कसा आला माझ्या मनात? त्यांचं तिच्यावर किती प्रेम आहे हे माहीत नव्हतं का? पण तरी मी तसा विचार केला आणि त्यांना बोलूनही मोकळी झाले. किती वाईट वाटलं असेल त्यांना. त्यांच्या डोळ्यामध्येच दिसत होतं की ते किती नाराज आहेत ते. त्यांची माफी मागायला पाहिजे आता, पण त्यांच्यासमोर पण जाण्याची भीती वाटतेय. अंजूला खूप पस्तावा होत होता. त्याच्यासमोर कसं जायचं याचं खरंच दडपण आलं तिला. तिने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. ती रुद्रांशच्या रूममध्ये आली. तो शर्टची बटन्स लावत होता. तानी तिथेच खेळत बसलेली होती. तानी, मम्मा बोलवतीये तुला खाली. अंजू रुद्रांशकडे एक तिरका कटाक्ष टाकून तानीला म्हणाली. तानी उठणार तेच रुद्रांश तिच्याकडे बघत म्हणाला. थांब पिल्लू, मी पण येतो तुझ्यासोबत. तो तानीला घेऊन खाली गेला. अंजू चल, तानी बाहेर जाता जाताच म्हणाली. रुद्रांशने तर तिच्याकडे पाहिलंही नव्हतं. अंजूने डोळे बंद करून येणारा हुंदका दाबला. तीही मग त्याच्या मागे गेली. रुद्रांश खाली आल्यावर विचारलं. बाबा अजून नाही आले? बघ की, फोन पण उचलत नाही आहेत. अहिल्याबाई दरवाजामधून डोकावत म्हणाल्या. त्या पूर्वी शेजारी बसल्या. अंजू पण तिथे येऊन बसली. मी आलोच, रुद्रांश उठत म्हणाला आणि मोबाईल कानाला लावत बाहेर गेला. अंजू त्याच्याकडे तोंड पाडून बघत होती. काय ग, काही झालंय का? पूर्वीने अंजूला विचारलं, कारण आल्यापासून त्या दोघांमधला तणाव तिच्या नजरेतून सुटला नव्हता. नाही, कुठे काय? अंजू कसं तरी हसत म्हणाली. रुद्रांश पुन्हा येऊन बसला. थोड्याच वेळेत दिनेशराव पण आले. आल्या आल्या त्यांनी विचारलं, काय होतं हे आणि आपल्यासोबतच का घडलं? बाबा, खूप भूक लागली आहे, मी नंतर सांगेन, तुम्ही फ्रेश होऊन या आधी, रुद्रांश त्यांना म्हणाला. बरं बरं, आलोच मी, तुम्ही सुरू करा तोपर्यंत, दिनेशराव आत जात म्हणाले. ते फ्रेश होऊन आले तसं सगळ्यांनी जेवण सुरू केलं. जेवता जेवता मध्येच पूर्वी म्हणाली. सांग ना रे, इतके प्रश्न आहेत ना डोक्यामध्ये, कशाचा कशालाच ताळमेळ लागेना. रुद्रांश हसला आणि म्हणाला. हे बघा, उद्या तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. का घडलं, कुणी घडवलं, सगळं सांगेन. फक्त आजच्या दिवस काही विचारू नका. कोणीच मग त्याला काहीच विचारलं नाही. अंजूचं जेवणाकडे लक्ष नव्हतं. ते पाहून दिनेशरावांनी विचारलं. सुनबाईंना काय झालं? एकही शब्द बोलेनात. अंजू हसत म्हणाली. काही नाही बाबा, तू पण काय कमी शॉक दिला नाही आज, दिनेशराव मान हलवून म्हणाले. सॉरी बाबा, ते अंजू, तू पण काही लपवत नाहीयेस ना याच्यासारखं, नाहीतर कळायचं की दोघे मिया बीबींनी मिळून आम्हाला उल्लू बनवलं. पूर्वी हसत म्हणाली. अंजू आता थोडंसं लाजत हसली. मिया बीबी कुठे झालेत हे अजून? तानीनं त्यांच्याकडे बघत विचारलं. तशा अहिल्याबाई हसत म्हणाल्या. लवकरच होतील ना, पण आता घाई करायला पाहिजे. अंजूने थोडंसं लाजून रुद्रांशकडे पाहिलं, पण त्याचं लक्ष नव्हतं तिच्याकडे. पण मग मी आत्तापासून मामी म्हणू का अंजूला? तानीनं खुश होत विचारलं. अहिल्याबाई मान हलवत हो म्हणाल्या. ये अंजू मामी, तानी अंजूला बिलगत म्हणाली. अंजू तिचा गालगुच्चा घेत हसली. तिनं पुन्हा रुद्रांशकडे बघितलं. तो खाली बघून जेवत होता. तिचा चेहरा परत पडला. या तिघांच्याही नजरेतून ते सुटलं नाही. सगळ्यांचं जेवण झालं तसा रुद्रांश म्हणाला. मला पुन्हा जायचंय, रात्री येईन मी, मला रूमवर सोडता का तसंच? अंजू लगेच म्हणाली. रुद्रांशच्या कपाळावर हलकी आठी पडली, जी तिच्या नजरेतून सुटली नाही. अगं थांब की, अहिल्याबाई आर्जवी सुरात म्हणाल्या. नको आई, त्या तिघी पण वाट बघत असतील माझी, अंजू त्यांना म्हणाली.
ठीक आहे, पण पुन्हा इकडे येताना सगळंच घेऊन ये आता. इकडेच राहायचंय तुला, त्या हसून म्हणाल्या. अंजूही हसत हो म्हणाली. ती वर जाऊन तिचं साहित्य घेऊन आली. त्यांच्या पाया पडून त्यांना बाय करून ती बाहेर आली. रुद्रांश गाडीमध्ये बसलेला होता. ती पटकन येऊन त्याच्या बाजूला बसली. अर्धा रस्ता संपला तरी रुद्रांश एक शब्द म्हणालेला नव्हता. अंजूलाही कसं बोलावं ते सुचेना, पण बोलणं तर गरजेचं होतं. तिनेच मन दुखावलं होतं त्याचं. ती कसंबसं धीर एकवटून म्हणाली, गाडी थांबवा, मला बोलायचंय. मला उशीर होतोय, तो निर्विकारपणे म्हणाला. 5 मिनिट्स फक्त, प्लीज, ती काकुळतीला येत म्हणाली. रुद्रांशने गाडी बाजूला घेतली. तो समोरच बघत होता. माझ्याकडे बघा तरी, ती भरल्या आवाजात म्हणाली. त्यानं तरीही नाही पाहिलं तिच्याकडे. ती आता स्वतःच त्याचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाली, आय एम सॉरी ना, तुम्ही माझ्या जागी असतात तर. तरी मी तुझ्यावर असा अविश्वास दाखवला नसता. प्रेमासोबत नात्यात विश्वास असेल तरच ते टिकतं. पण तू, आणि पोलीस आहे मी, काहीतरी विचार करूनच केलं असेल सगळं, हे नाही डोक्यात आलं तुझ्या? त्यानं तिच्या नजरेत बघतच विचारलं. त्याच्या नजरेतली वेदना बघून कसंनुसं झालं तिला. ती तरीही तिची बाजू मांडत म्हणाली, अहो पण तानीचा आवाज ऐकला आणि ते सगळं खोटं होतं हे मला कसं कळणार ना? तुम्हीच विचार करा बरं. मी काही तुमच्या एवढी हुशार नाही आहे. प्रश्न तो नाहीच आहे, तो समोर बघत म्हणाला. ती आता त्याचा हात हातात घेत म्हणाली, मी तुमच्यावर अविश्वास दाखवला याचंच वाईट वाटतंय ना तुम्हाला? माहिती आहे मला, म्हणून तर सॉरी बोलते ना. प्लीज मला माफ करा. त्यानं त्याचा हात काढून घेतला. ती पुन्हा हातात हात घेत म्हणाली, प्लीज पुन्हा नाही करणार मी असं. तो तरी काहीच बोलत नाही. तिला आता रडू येत होतं. कसंबसं कंट्रोल केलं तिनं. तिला मध्येच आयडिया सुचली. ती त्याच्या हातांवर ओठ टेकवत म्हणाली, आता तरी. तो काहीच बोलत नाही हे बघून अंजूने पटकन त्याच्या गालावर ओठ टेकवले. स्वतःशीच लाजली ती. आता तरी ऐकेल असं वाटलं, पण तरी तो सिरियस दिसत होता. तिचा पण चेहरा पडला. किती हट्टी आहात हो तुम्ही. आता तुम्ही सांगा मी काय करू म्हणजे तुमचं समाधान होईल? तिने थोडंसं रडवेल्या सुरातच विचारलं. रुद्रांशने लगेच तिच्या कमरेवर हात टाकत तिला जवळ ओढलं. त्याच्या मजबूत पकडीनं अंगावर सरकन काटा आला तिच्या. अहो काय, आपण रस्त्यात आहोत, ती गोंधळून मागे होत म्हणाली. जाऊ दे मग, तो तोंड बारीक करून नाराजीत म्हणाला. नाही, अंजू त्याच्याकडे बघत ओरडली. तो गालामध्ये हसला. ती त्याच्याकडे बारीक नजर करून बघत म्हणाली, मोक्याचा फायदा घेणं याला म्हणतात. पोलीस आहे ना मी, शिक्षा देण्याचं काम आहे माझं. तू चुकलीयस तर शिक्षा बनतेच. रुद्रांश तिच्या नजरेत बघत म्हणाला. त्यानं गाडीमधली लाईट बंद करून तिच्या कमरेत हात घातला. तशी ती शहारली. तिला पुढे काही कळण्याच्या आतच त्यानं तिला पुढे ओढून तिच्या ओठांना ताब्यात घेतलं. हळूहळू बधीर होऊ लागली ती. तिच्याही नकळत तिचे हात त्याच्या केसांमध्ये गेले. पूर्ण शरीरात आता गोड लहरी उठत चालल्या होत्या. तो थोड्या वेळानं मागे झाला. अंजू दीर्घ श्वास घेत तशीच त्याच्या मिठीत शिरली. आय एम सॉरी, खरंच मी चुकले, ती त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली. इट्स ओके, तोही तिला घट्ट आवळत म्हणाला. एकमेकांच्या उबदार मिठीत त्यांचा थोडा वेळ गेला. तिची चलबिचल वाढली तसं त्याने मागे होऊन लाईट लावली. अंजूने त्याच्याकडे बघत विचारलं, पण तुम्ही तानीचा तो व्हिडिओ कसा दाखवला मग त्यांना? होलोग्रामद्वारे. बघणाऱ्याला कळत पण नाही की समोरची व्यक्ती खोटी आहे ते. त्याचाच फायदा घेतला मी. गावी जाण्याच्या आधीच मी तानीसोबत खेळताना असा व्हिडिओ बनवला होता. रुद्रांश मागे टेकत म्हणाला. म्हणजे तुम्हाला माहीत होतं की हे होणार आहे म्हणून? तिनं नवलानं विचारलं. हो, सगळं हे गिरीश करतायत हा डाऊट होता आधी. गावी असताना जसं हे कन्फर्म झालं तसा लगेच इकडे आलो मी. सलोनीला किडनॅप करून सुरेशला ब्लॅकमेल केलं आणि सगळे सॅम्पल बदलले. तो माहिती देत म्हणाला. मला किडनॅप करतील हे पण माहीत होतं तुम्हाला? तिनं भुवया उंचावत विचारलं. त्याशिवाय का पोलीस पाठवले मी? त्यांचा प्लॅन आधीच कळला होता. मला गॅरंटी होती की तू स्वतः त्यांच्याकडे जाशील. तू तेच केलंस जे मला हवं होतं. तो गालामध्ये हसत म्हणाला. तिचं मन आता भरून आलं. तो तिला ओळखू लागला होता. मला काही केलं असतं तर? तिनं हळूच विचारलं. तो तिच्या चेहऱ्यावरून हात केसांमध्ये नेत म्हणाला. असं कसं काही होऊ दिलं असतं मी? जीव आहेस तू माझा. तुला ते काहीच करणार नाहीत हे आधीच समजलं. म्हणून तर मुकेश बाहेर आला नाही लगेच.
त्यानं तुला जाताना पाहिलं होतं आणि लगेच मला सांगितलं होतं. मीच त्याला गाडीमध्ये थांब बोललो. अंजू समाधानानं हसली, पण मध्येच तिनं सिरियस होत विचारलं, घरी गिरीशबद्दल कळलं तर? कुणाला काहीच फरक पडणार नाही. ते तेव्हाही क्रिमिनल होते आणि आता देखील आहेत. पण ते मेन नव्हतेच. त्यांचा फक्त वापर केलाय कुणीतरी. रुद्रांश कुठेतरी हरवत म्हणाला. त्याला पण शोधून काढेल माझा हुशार नवरा, अंजू त्याचं नाक ओढत म्हणाली. रुद्रांश नाक चोळत हसला आणि म्हणाला, आता बायको हुशार असल्यावर नवरा पण हुशार हवाच ना. काही हुशार नाहीये मी कशी वागले आज? ती तोंड पाडत म्हणाली. सोड की आता, तो म्हणाला. तुम्ही म्हणत आहात तर सोडलं. आणि एक सांगू? रुद्रांश, तुम्ही रागामध्ये असलात की खूप क्यूट दिसता, अंजू त्याच्याकडे बघून गालामध्ये हसत म्हणाली. असं म्हणजे तू माझं चिडणं एन्जॉय करत होतीस तर? असं बोलून तो तिला पोटात गुदी करू लागला. हो काय करताय? अंजू त्याचे हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत म्हणाली. छातीतली धडधड वाढली होती तिच्या चेहऱ्यावर उधळलेली लाज सरळ काळजात घुसली त्याच्या. रुद्रांशने हसतच वॉच बघितली. शिट, झाला ना उशीर तुझ्यामुळे, पटकन जायला हवं आता, तो ओरडला. तशी ती थक्क होऊन म्हणाली, माझ्यामुळे? तुम्ही ना? बरं, तुम्ही जा तिकडे, मी रिक्षा करते. नाही नको, रुद्रांश लगेच म्हणाला. ऐका हो माझं कधीतरी, मी लहान नाहीये, जाते मी, असं बोलून तिनं त्याला मिठी मारली. त्याने पण तिला मिठीत घेतलं. ती बाजूला होणार तर तो तिला सोडेना. उशीर होतोय ना तुम्हाला? तिने थोडंसं लाडात विचारलं. घाईत असताना अशी रोमॅन्टिक होत जाऊ नकोस ग, तो तिला बाजूला करत म्हणाला. त्याचा बारीक झालेला चेहरा बघून ती त्याच्या हातावर मारत हसली. तोही मग हसत म्हणाला, आणि आज मी लेट जाईन घरी, सो आपलं बोलणं होणार नाही, आय नो, ती त्याला मध्येच थांबवत म्हणाली. तो मग गाडी स्टार्ट करत म्हणाला. बरोबर, उद्या दुपारी रेडी राहा आणि त्या तिघींना पण रेडी कर. का? अंजूने चमकून विचारलं. सरप्राईज आहे घरच्यांसाठी, त्यांना पण घेऊन ये, तेवढंच सेलिब्रेशन. रुद्रांश, ओके, बाय अँड टेक केअर. अंजू, यू टू. रुद्रांश. अंजू हसतच बाहेर उतरली. अंजू, रुद्रांशने आवाज दिला. ती मागे वळत म्हणाली. रुद्रांश हसत म्हणाला. आय लव्ह यू टू. अंजू हळूच म्हणाली. तिनं हसत हात हलवून बाय केलं. त्यानंही मग बाय करून गाडी पुढे घेतली. अंजू रिक्षासाठी थांबली. एक रिक्षा आली तशी ती बसून गेली. थोडं पुढेच गाडी थांबवून तिला पाहणारा रुद्रांशही मग पोलीस स्टेशनकडे गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.